सोबत सगळ्यात महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड बर्स्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडन्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे। मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।